टिप नंबर 1, कोणताही पाक करून गोड पदार्थ करताना पाकामध्ये 2 ते 3 चमचे तूप घाला. यामुळे पदार्थ छान होतो आणि चवीला देखील उत्तम स्वादिष्ट लागतो. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टिप नंबर 2, केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात. यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात. किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे. यामुळे केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते. तर तुम्हाला पण केसासंबंधी काही समस्या असतील तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 3, शेंगदाण्याची किंवा तिळाची चिक्की बनवताना कढईमध्ये गूळ विरघळताना त्यात 1 चमचा तूप घालावे. यामुळे चिक्कीला छान अशी चकाकी येते. टिप नंबर 4, एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये. यामुळे छातीत दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी घोट पाणी प्यावे. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 5, उकडलेले बटाटे मॅश करण्यासाठी मॅशर नसेल तर बटाटा किसणीने किसून घ्यावा. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 6, तंदूर रोटी बनविताना त्यात मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे. कारण तंदूर रोटी जास्त खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. अत्यंत कामी येईल अशी खास टिप नंबर 7, तुळस सौंदर्य वाढविण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि आपली त्वचा यामुळे स्वच्छ होते. टिप नंबर 8, पोहे बनविल्यानंतर काही वेळाने जर ते कोरडे आणि कडक होत असतील तर अशावेळी बनविताना त्यामध्ये काही चमचे दूध अवश्य टाकावे. असं केल्याने पोहे बराच काळ मऊ राहतात. तर पोहे बनवताना तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 9, बटाटे वडे करताना हरभरा डाळीचे पीठ भिजवले त्या पिठात ब्रेडचे 2 स्लाइस थोड्याशा पाण्यासोबत बारीक करून त्यामध्ये घालावे. टिप नंबर 10, मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर छान अशी शिजवून घ्यावी. वांगी शिजल्यावर वांगी चिरून त्यामध्ये मसाला भरून तेलात परतावे. म्हणजे वांगी एकदम चवदार टेस्टी लागतात. तर मसाला वांगी बनवताना ही ट्रिक्स नक्की तुम्ही ट्राय करून बघा व टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 11, देवासमोर अगरबत्ती लावताना अगरबत्तीला थोडे पाणी लावावे आणि नंतरच अगरबत्ती लावावी. यामुळे अगरबत्तीचा वास छान येतो. अगरबत्ती यामुळे जास्त वेळ देखील चालते. टिप नंबर 12, मिरची तिखट निघाली तर मिठासोबत चुरडून घालू नका. तिचा तिखटपणा यामुळे वाढतो. मीठ वेगळे घाला व मिरच्याचे तुकडे वेगळे घाला. तर कोणत्याही पदार्थासाठी तुम्ही मिरची मिक्सरवरती बारीक करताना ही टीप लक्षात ठेवा. टिप नंबर 13, मटार पनीरची भाजी करताना त्यात 1 चमचा दूध घालावे. यामुळे मटार पनीरची भाजी अतिशय चविष्ट लागते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 14, केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास कधीही केळी काळी पडत नाहीत. ती एकदम चांगली राहतात. तर केळी जास्त दिवस चांगली राहण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 15, केळी घालून शिरा करायचा असल्यास तुपात केळ्याचे काप तळावे. काप मऊसर झाले की त्यात रवा टाकून नेहमीप्रमाणे शिरा करावा. यामुळे केळ्याचा चांगला वास शिऱ्याला येतो आणि केळीचे काप हे काळे पडत नाहीत. तर केळी घालून शिरा बनवताना ही ट्रिक्स नक्की फॉलो करून बघा. टिप नंबर 16, तुपाला छान खमंग वास यावा यासाठी तूप कढवल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 तुळशीची पाने
अवश्य टाकावीत. तुळशीची पान टाकल्यामुळे तुपाला खूप छान खमंग वास येतो व आपले तूप जास्त दिवस टिकण्यास देखील यामुळे मदत होते. टिप नंबर 17. ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिसळून ती गरम करून थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास चमक आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तर अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 18. ॲब्रोचे केस चमकदार करण्यासाठी डोळ्याची क्रीम किंवा व्हॅसलीन त्यावरती लावा. यामुळे ॲब्रो चमकदार होतात आणि ॲब्रोच्या केसांना शाईन देखील यामुळे खूप छान येते. टीप नंबर 20. चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी बनविताना अर्धा तास आधी चिकन मटण मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे बिर्याणी खूप छान लागते. तर 31 डिसेंबर स्पेशल जर तुम्ही चिकन किंवा मटण बिर्याणी बनवत असाल तर ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 21. तुमच्या रोजच्या जीवनात आलं, लसूण, दालचिनी, काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा समावेश नक्की करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येकाने ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 22. घरामध्ये खूप झुरळ झाली असतील तर काळे मिरे, कांदे व लसूणची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागेवरती किंवा त्या ठिकाणावरती त्याचा स्प्रे करा. या वासाने झुरळ त्या जागेवरून किंवा त्या ठिकाणी पळून जातील. तर घरामध्ये झुरळ झाली असतील तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 23. गाजराच्या वड्या करताना त्यामध्ये दुधाऐवजी खवा वापरावा. यामुळे गाजराच्या वड्या चवीला एकदम छान टेस्टी अशा लागतात. टीप नंबर 24. भांडी करपली असतील तर भांडी घासून देखील ती स्वच्छ होतच नसतील तर अशा वेळी 2 लिंबूचा रस करपलेल्या भांड्यात टाकून 10 मिनिटे तसेच ठेवा व त्यानंतर साबणाने भांडी स्वच्छ घासून घ्या. यामुळे करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील. टीप नंबर 25. विड्याचे पान देठासकट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.